आंबे खाऊन खाऊन माझ्या चेहऱ्यावर आता असे आंबे यायला सुरुवात झालेली आहे. वेकेशन तर संपलं, पण घरची कामं काही केल्या संपत नाहीयेत. घरची कामं तर करायला घेतली, पण एवढं दमायला झालं ना की काय सांगू. आणि हे माझ्या लेकीलाही समजलं, म्हणून तिने आज स्वतःच मम्मासाठी जेवण बनवायला घेतलंय. नको, चहा बनव, चहा. प्रेवा, चहा बनव ना प्लीज. गॅसवर ठेवलाय. अच्छा, लवकर बनव. काय टाकलं? साखर टाकली. ए, चहा पडली तुझी. माझ्या लेकीच्या गोड गोड बोलण्याने माझं तर पोट भरलं, पण आता तिचं पोट भरण्यासाठी छान छान असे कटलेट करायला घेतले. जेवण झाल्यावर आम्ही दोघींनीही मिळून असं आंब्यावर ताव मारला. कितीही आंबे येऊ दे तोंडावर, आंबे खायचे काही सोडायचे नाही. लंच नंतर आम्ही निघालोय कलिनाला जायला, कारण आज होती प्रावाच्या आजी आजोबांची वेडिंग अॅनिव्हर्सरी. बाहेर एवढं ऊन होतं आणि कॅब बुक होतच नव्हती, म्हणून आम्हाला नाईलाजाने रिक्षा बुक करावी लागली. बाहेर एवढी धूळ, एवढं ऊन होतं की आम्ही दोघींनी असं स्वतःला बांधून घेतलं होतं. घरी पोचलो आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळे बाहेर जायला निघालो. आम्ही गेलो होतो मरीन लाईन्सला. आधी छान असं डिनर केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो वर्लीला. तिथे बसून मी आणि सासूबाईंनी गप्पा मारल्या. बाकीचे तिघे मात्र प्राव्याच्या मागे पळण्यातच बिझी होते. चला, आमचे व्हिडिओज आवडत असतील तर मला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.